नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यापूर्वी युवकांनी लोटांगण आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलंय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या कायम नियुक्ती आणि मानधन दुप्पट वाढीच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। राज्यभरात तब्बल 17 आंदोलनं होऊनही सरकारकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्यानं युवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। निवडणुकीपूर्वी युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। याची आठवण सरकारला करून देण्यात आली। प्रशिक्षणानंतर पुन्हा बेरोजगार झालेल्या सुमारे 2.25 लाख युवकांचं भविष्य अधांतरी असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील 2 प्रशिक्षणार्थींच्या आत्महत्येमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यशवंतराव चव्हाण क्रीडांगण नागपूर इथं बालाजी चाकूरकर, प्रकाश साबळे आणि अनुप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे लोटांगण आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली। मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन संपेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी पोडियमवरून महत्त्वाचं विधान केलंय। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिंदेंनी मोठे संकेत दिलेत। महायुती एकजुटीनंच निवडणुका लढेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। युतीतील घटक पक्षांनी समन्वय राखून काम करण्याचं आवाहनही शिंदेंनी केलंय। सरकारच्या विकास कामांचा उल्लेख करत जनतेचा विश्वास आमच्यावर असल्याचा दावा त्यांनी केलाय। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना कामगिरीतूनच उत्तर देऊ असंही ते म्हणालेत। युतीत कोणताही मतभेद नाही, सर्व निर्णय एकत्र घेतले जातील असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय। नागपूर विधान भवनातून एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आता वेग आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। डिपार्चर झालं का? अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते असंच म्हणायचे, मुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे। आता त्यांच्या सरकारमध्ये अजितदादा कोण होते? डोंबिवलीतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे साहेब, डोंबिवलीतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही नाही। आम्ही मेहनत करतो आणि संघर्ष करून आम्ही इथं आलेलो आहे। एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री, हे हजम झालं नाही, अजूनही होत नाही, अजूनही पोटदुखी आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी काढलाय, मोफत फ्री ट्रीटमेंट, पण पोटदुखी जात नाही। त्यांना तुम्हीच आता जमाल गोटा द्या। प्रदूषणामुळे डोंबिवलीतले रस्ते गुलाबी झालेले आहेत। विदर्भवादी नेते प्रकाश पोहरे यांनी वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी जोरदार घोषणा विधानसभेत दिली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय। विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्यच एकमेव उपाय असल्याचा दावा त्यांनी केलाय। विदर्भावर सातत्यानं अन्याय होत असल्याचा आरोप प्रकाश पोहरे यांनी केलाय। शेतकरी, युवक आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं ते म्हणालेत। विधानसभेच्या आवारात दिलेल्या घोषणांनी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। सरकारनं विदर्भाच्या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहावं अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे। विदर्भासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। नागपूर विधानसभेतून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। विदर्भामध्ये बिलकुल झालाच, अरे आम्हालाच करायचं आहे, आम्हाला या नालायक लोकांसोबत राहायचंच नाहीये। हे सरकार दिवाळखोर सरकार आहे, ज्यांच्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे ऑलरेडी। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लहानग्या मुलींवरील अत्याचाराचा मुद्दा सभागृहात चांगलाच तापला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आमदार सना मलिक शेख यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। कठोर पावलं उचलावीत, त्या लहानग्या मुलीला न्याय द्यावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली।
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होत त्यांनी सभागृहाचं लक्ष या संवेदनशील प्रकरणाकडे वेधलं. 1980 मधील बच्चन सिंग खटल्याचा संदर्भ देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. हा खटला जलद गती न्यायालयात चालवून तातडीनं निकाल द्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी निवेदनाद्वारे उत्तर दिले. आरोपीला 17 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारनं 6 ठोस उपाययोजना राबवल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. Was it really my fault? asked the short skirt. No, it happened with me, said the burqa. But the diaper in the corner couldn't even reply. सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स है जिसको हम डॉक्ट्रिन अप्लाई करके आगे बढ़ाते हैं, जिसमें है बच्चन सिंह वर्सेस स्टेट ऑफ पंजाब जो 1980 का जजमेंट है. सुप्रीम कोर्ट ने उसमें रेयरेस्ट ऑफ द रेयर केसेस में फांसी की जो सज़ा है उसको कबूल करते हुए कुछ डॉक्ट्रिन्स के कुछ नियम दिए थे, जिसमें आता है मैनर ऑफ क्राइम. वो मैनर ऑफ क्राइम में हम रेप के या नाबालिग बच्चों के ऊपर अगर कोई ऐसा अत्याचार होता है तो उसको लेते हैं. मोटिव ऑफ क्राइम होता है, इम्पैक्ट ऑन सोसाइटी होता है, अगर सोसाइटी इतने भारी पैमाने पे उसकी मांग करती है तो. साथ ही साथ मैग्नीट्यूड ऑफ क्राइम होता है और विक्टिम्स वल्नरेबिलिटी जिसमें चाइल्ड, वुमेन, एल्डरली ये सब आता है. तो रेयरेस्ट ऑफ द रेयर केस में फांसी की सज़ा अगर हमारे महाराष्ट्र शासन के तरफ से सुझाव जाता है और ये सारे डॉक्ट्रिन को अप्लाई करती है जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से, तो ये होना चाहिए. और तुरंत से मतलब सिर्फ 3 साल का नहीं 5 साल का हम देख रहे हैं, ये लगातार हो रहा है. सिर्फ इधर का नहीं है, मैं भी एक माँ हूँ, मेरे पास 2 बेटियाँ हैं, मैं खुद एक औरत हूँ. तो इस तरीके से अगर हम इसी को ऐसे ही आगे बढ़ाते रहे और फास्ट ट्रैक में अगर इस सेशन में हमने इसके ऊपर कायदा बनाने का नियम नहीं लाया तो शायद हम अपने लोगों के ऊपर इंसाफ नहीं कर पाएंगे. और साथ ही साथ एक छोटी सी कहावत है, एक छोटा सा कोट है जो दर्शन मोंडकर ने बोला था. वॉज इट रियली माई फॉल्ट? आस्क्ड द शॉर्ट स्कर्ट. वॉज इट रियली माई फॉल्ट? आस्क्ड द शॉर्ट स्कर्ट. No, it happened with me, said the burqa. But the diaper in the corner couldn't even reply. That's it. Thank you. सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले. नक्की त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल. अशा गुन्हेगाराला कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे आणि इतर गुन्हेगारांना त्याचा वचक बसला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करेल. राज्यातील भावी शिक्षकांनी TAIT 3 आणि पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलंय. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटनेच्या वतीनं यशवंतराव चव्हाण क्रीडांगण इथं हे आंदोलन करण्यात आलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 45,000हून अधिक पात्र उमेदवारांना न्याय मिळाल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. मात्र काही संस्था चालकांकडून मुलाखतीच्या नावाखाली आर्थिक मागणी केली जात असल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले. कंत्राटी शिक्षक पद्धत बंद करून कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यात यावी ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. तसंच आदिवासी वस्ती आणि दुर्गम भागातील शाळांसाठी समूह शाळा योजना रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. एक पद एक उमेदवार एकदाच निवड अशी केंद्रीय पद्धतीनं शिक्षक भरती राबवावी अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. आश्रमशाळा, समाज कल्याण आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलवरूनच करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुलाखत प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीचा व्हिडिओ पुरावा देणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आंदोलकांनी मांडला. रिक्त पदं तातडीनं रूपांतरित करून प्रतीक्षा यादी जाहीर करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी.